गंध फुलांचे मनात या सजले, सावळी काया आभाळ माया मनी तुला पूजले, कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी। वारकरी संप्रदायातील आध्यात्मिक आणि वैचारिक बैठकीमुळे आपली भारतीय संस्कृती आजही ताटमानेने जगात टिकून आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी केले। परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ज्ञानेश योग आश्रम डोंगरगंजच्या वतीनं आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभ प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते। परमपूज्य गुरुवर्य हरिभक्त परायण पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, शिवसेना शिंदे गटाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, जंगले महाराज शास्त्री यांचे उत्तराधिकारी भागवत महाराज जंगले आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। आज अमृत महोत्सव आपण ज्यांचा साजरा करतोय ते परमपूज्य गुरुवर्य जंगले महाराजांचा त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण जमलेला आहोत। तर म्हणजे डोंगरगड परिसराला लागलेली की आध्यात्मिक असा प्रकारचा इतिहास आहे, याची पार्श्वभूमी सुद्धा खूप मोठी आहे। नाथात महाराजांची चर्चा करत होतो, सीतेची नाणी काय आम्ही शाळेत असताना असं लिहायचो। आताच्या लोकांना तरुणांना माहितच नाही ते सीतेची नाणी। अशा या भूमीमध्ये आदरणीय जंगले महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं आणि त्यांच्या या अनुभूत असलेल्या या सेवेबद्दल त्यांचा कृतज्ञ सोहळा आज या निमित्तानं संपन्न होतोय आणि मला त्याच्यामध्ये सहभागी होत आलं, मी व्यक्तिशः माझं भाग्य समजतो। तर म्हणजे आपली महाराष्ट्राची भूमिका आहे ती भागवत धर्माची भूमी आहे।
ज्ञानेश योग आश्रमाच्या उत्तराधिकारीपदी हरिभक्त परायण भागवत महाराज जंगले शास्त्री यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। सांगता समारंभापूर्वी गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन झाले। बाळासाहेब खेत्रे यांनी प्रास्ताविक केले। सोमनाथ वामन यांनी सूत्रसंचालन केले। हरिभक्त परायण संदीप महाराज गवांदे यांनी आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डोंगरगणचे सरपंच सर्जेराव मते, राधाकिसन भूतकर, पैलवान शिवाजीराव चव्हाण, इंजिनियर साळुंके, हरिभक्त परायण महेश महाराज मडके, किशोर महाराज गडाख, लक्ष्मण महाराज कदम, महेश महाराज घाडगे, ईश्वर महाराज कदम, हरिदास महाराज पालवे, ज्ञानेश योग आश्रमाचे आजी माजी विद्यार्थी, डोंगरगणचे समस्त ग्रामस्थ आदींनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तसेच डोंगरगण पंचक्रोशीतील भाविक भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ, नाहीतर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ। जल है तो कल है। नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे, पाणी जपून वापरा। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।